संघर्ष आलाय तो आमच्या विद्यार्थ्याच्या वाट्याला आला नाही पाहिजे. मग हे सगळं आम्ही इमानदारीनं करत असताना आमच्या बाबतीमध्ये शासनाचं धोरण का, विरुद्ध का? महाराष्ट्रामध्ये कोणत्या महिलेने कोणत्या संघटनेनं लाडक्या बहिणीची मागणी केली होती? महाराष्ट्र साक्षीदार आहे. ठीक आहे, आमच्या महाराष्ट्रातल्या स्त्रियांची प्रगती झाली पाहिजे या उद्देशानं लाडकी बहीण लागू झाली. आम्ही त्या योजनेचं स्वागत करतो. मग महाराष्ट्रातील शिक्षक हे लाडके बंधू भगिनी नाही का? या महाराष्ट्रातील आमच्या सगळ्या शिक्षिका आहेत या मुख्यमंत्र्यांच्या सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का? काय यांचं पाठ घ्यायचं? आज आमच्या संपूर्ण संसारावर म्हणजे एवढी मोठी शोकांतिका आली आहे, आम्ही कुठल्याच पद्धतीच्या आर्थिक अडचणीला सामोरं जाऊ शकत नाही. हे आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंधकार निर्माण करण्याचं काम या सगळ्या आतापर्यंतच्या व्यवस्थेने केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस हा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना अपेक्षा होती, कारण सरकार बदललं नाही.